जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ कोरोचीत कडकडीत महाराष्ट्र बंद, वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। दिल्लीतील जंतर मंतर येथे स्पर्धा परीक्षेमधील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ तसेच देशभरात सातत्याने घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनाविरोधात वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोरोची येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। व्यापारी, नागरिक आणि विविध घटकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। दिवसभर गावातील बहुतांश दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहिल्याने कोरोची येथे कडकडीत बंदचे चित्र पाहायला मिळाले। बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक कोरोचीच्या मुख्य चौकात मोठ्या संख्येने एकत्र आले। यावेळी केंद्र सरकार, दिल्ली पोलीस प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची आणि दोषींना तातडीने शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की देशातील लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात, मात्र वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात असून त्यांच्या मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे। अशा परिस्थितीत न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे हे लोकशाहीला काळिमा फासणारे असून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर आणि प्रभावी कायदे करावेत, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, तसेच दोषीवर जलद गतीने कारवाई करून विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करावा अशी मागणी करण्यात आली। बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोरोची गावासह हातकणंगले परिसरात पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलिसांनी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून संपूर्ण बंद शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत जनजागृती झाली असून स्पर्धा परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी भावना यावेळी नागरिकांनीही व्यक्त केली। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह त्यांच्या भावनांना म्हणजे त्यांना जी मारहाण झाली, शासनाने 100% त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। महाराष्ट्राच्या पोलिसांच्या बद्दल आम्हाला काही बोलायचं नाही, पण दिल्लीतल्या पोलिसांनी जो कायदा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नये म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करायला पाहिजे होता। विद्यार्थ्यांची चर्चा करायची पाहिजे होती। हे पंतप्रधान त्याच्यावर जो हल्ला झाला, म्हणजे जे काही लाठी हल्ला केला तो काही व्यवस्थित त्यांना म्हणजे समजावून सांगण्यासाठी मारलेलं नव्हतं, तर कुठेतरी त्याच्या मागे एक सरकारची जी दडपण्याची भावना होती। त्यामुळंच आज हे जे काही आंदोलन किंवा आज जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।